नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या या येणाऱ्या भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त कोणता ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळतो आणि याचा हा धक्कादायक ट्विस्ट आहे। या ट्विस्टमध्ये आता ही आपल्या कमळीची भावना दडून बसलेल्या आपल्या कमळीच्या मनामध्ये एक आता सत्य रोखून बसलेला सत्याचा उलगडा सरोज तिच्यासमोर कसा करत आहे। परंतु आता एकीकडे नयनतारा कमळीच्या जीवावर उठणार आहे आणि दुसरीकडे मात्र आता ही सरोज म्हणजे आपल्या कमळीला सत्य सांगायला जाणार आहे। म्हणजे आपली कमळी गावकऱ्यांनी आता कमळीला जे काही तिच्या अंगावर शिंतोडे उडवलेले आहे तिच्या चरित्र्यावर सरोजच्या सुद्धा, आणि कोण असेल ह्या कमळीचा बाप अशी गावागावात चर्चा सुरू असणाऱ्या सरोजला आता हे सत्य सांगायचं आहे की आपल्या कमळीचा आहे तरी खरा बाप कोण। म्हणून हे सत्य सांगायला गेलेल्या सरोजला मात्र कामिनी गोळी झाडते आणि कमळीच्या जीवावर सुद्धा आता ही कामिनीच उठलेली असते। पण आता जेव्हा ती सरोजला म्हणजे समजतं की आता कमळीला मारायला हे लोक आलेले आहेत, ही कामिनी, आणि आता ती गोळी ती आपल्या अंगावर म्हणजे झेलते आणि शेवटी आपल्या ह्या कमळीला सगळ्या सत्याचा उलगडा करून जे आता सत्य तिच्या समोर येणार आहे। कारण दरीमध्ये गेलेल्या आपल्या आईचा फोटो हातामध्ये घेऊन रडणाऱ्या ह्या कमळीला आणि तिच्या आई बाबा, तिचे आजोबा, ते आजी आज मात्र तेथे भेटणार आहेत आणि एकत्र हे आलेलं कुटुंब मात्र बघून आता हे जे काही सत्याचा उलगडा झालेला आहे ते सगळं काही मात्र हे आता समोर येणार आहे। तर तेव्हा मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून मात्र कमळी या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, कामिनीने मात्र आता गावामध्ये आपली काही असं माणसं पाठवलेली असतात आणि ती माणसं पाठवून गावागावामध्ये आता कमळी आणि सरोजच्या नात्याचा जो उलगडा मात्र आता यांनी केलेला आहे आणि तो उलगडा मात्र आता गावकऱ्यांच्या समोर सुद्धा आता ही आणून जे काही सत्य त्यांनी सामील केलेलं आहे या सगळ्या सत्यातून मात्र आता ही कामिनी असं काहीतरी डाव खेळते। कामिनी आपली माणसं गावात पाठवलेली असतात आणि ती माणसं मात्र आता लोकांच्या मनामध्ये सरोज आणि ही कमळी यांच्या विरुद्ध वाईट साईड भावना भरवत असतात। आता जेव्हा कमळीने आपल्या आईच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या आणि तिच्या गालाला मात्र चिखल फासणाऱ्या ह्या माणसाला चांगला धडा शिकवलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र गावातील सगळे लोक आता सरोज आणि कमळीची साथ देण्याचं ठरवतात। पण आता लवकरच आता विद्यापीठात आलेली पहिली कमळी आणि तिचा गावामध्ये सत्कार होणार आहे हे जेव्हा आता ह्या कामिनीला समजतं, कारण तिचे माणसं कामिनीला फोन करून सांगतात की आता ह्या गावामध्ये कमळीचा सत्कार होणार आहे। त्यावरती कामिनी त्यांना म्हणते की आजचा हा सत्कार व्हायला नकोय, कारण हा सत्कार होण्याअगोदर कमळीला तिची लायकी समजायला हवी। म्हणजे गावातील बायकांचं असं काहीतरी तुम्ही मन भरवायचं जेणेकरून त्या कमळीच्या या चारित्र्यावर शिंतोडे तर उडवत्यान आणि त्या सरोजच्या सुद्धा असे सगळे लोक त्यांच्या मात्र पाठीमागे लागतील, असं काहीतरी तुम्हाला करायचं आहे। त्यामुळे प्लीज आज जे काही आता हे सगळं आहे ते तुम्हाला हँडल करायचं, तोपर्यंत मी तिकडे येऊन पोहोचते। कमळी आणि सरोज या दोघींना मात्र गावातून बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांच्या मनाला आता एक असा मोठा धक्का बसला पाहिजे असे आता कामिनी सांगत असते। तेव्हा आता कामिनीचे माणसं म्हणतात की हे बघा कामिनीजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, लवकरच हे सगळं काही होईल। आणि तेवढ्यात मात्र आता हे गावातील माणसं जे ते सत्कार आहे, एकतर कमळी सत्काराला यायला तयारच नसते, कारण गावातील लोकांनी तिच्या आईवर आणि तिच्यावर जे आरोप केलेले आहेत त्या लोकांचं ऐकून तर कमळी म्हणते की ते माझ्या आईबद्दल इतकं सर्व काही बोलतात, इतकं अन्याय ते करतात, तर त्यांच्या हातून का सत्कार करून घ्यायचा। पण निंगी आणि सरोज ह्या दोघी कमळीला समजवतात की हे पग कमळी, अगं तू विद्यापीठात तुझ्या म्हणजे कष्टाने पहिली आलेली आहे आणि तुझ्या हे मेहनतीचं फळ तुला भेटलंच पाहिजे आणि गावातील मुलांसाठी तुला एक असं म्हणजे उत्कृष्ट असं उदाहरण द्यायचं आहे की जेणेकरून गावातील मुलींच्या मनामध्ये आता शिकण्याची ओढ निर्माण होईल, त्यांना शिकण्याची ही संधी चालून आपणच द्यायला हवी आणि त्यासाठी कमळीचं उदाहरण आहे। आणि खरंच मात्र आता कमळी म्हणते की ठीक आहे, हे सत्कार करायला मी तयार आहे। म्हणून आता
आता सत्काराची सर्व तयारी सुरू असते. कमळी कशी बशी तयार होते, परंतु तिचं मन यामध्ये खरंच नसतं. कारण गावातील लोकांच्या भावना आपल्याविषयी चांगल्या नाही, त्या कोणी बदलल्या, काय केल्यात हे मात्र तिला शोधून काढायचं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता सत्कारासाठी निंगी, कमळी, सरोज ह्या सगळेजणी तेथे येतात. आणि गावातील बायका आता ह्या कामिनीची माणसं मात्र आता ह्या बायकांच्या मनामध्ये असं काहीतरी विष कमळीच्या विरुद्ध पेरवतात, जेणेकरून आता ह्या बायका कमळीच्या विरोधात बोलतील. कमळीचं मन नाराज होईल आणि कमळी हा सत्कार न करताच तिथून लांब कुठेतरी निघून जाईल. आपल्या आईला सुद्धा त्याचा जाब विचारेल असं मात्र त्यांना वाटत असतं. तेव्हा गावातील बायका जेव्हा कमळी तेथे येते आणि कमळी लगेच आता म्हणजे कमळीच्या सत्काराचे पोस्टर वगैरे लावलेले असतात. आणि ज्या काकू आहेत तर त्या काकूच आता बायकामध्ये चर्चा सुरू असते की ह्या मुलीचं काय आदर्श ठेवायचं, जिला आपला स्वतःचा बाप माहिती नाही आणि तिने मात्र शहरात जाऊन हे असले म्हणजे धंदे केलेत. आणि त्या मुलीचा आदर्श आपण आपल्या मुलींना द्यायचा का? तिच्या आईचं नक्की काय होतं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. तिचा बाप कोण, कुठली आहे ती, आता हे सगळं काही माहिती नसताना आपण त्यांचा आदर्श आपल्या मुलींसमोर का ठेवायचा, त्यांचं आयुष्य आपण का बिघडायचं. म्हणून आता ह्या बायकामध्ये चर्चा सुरू असते. हे सगळं काही कमळीच्या कानावर येते. कमळीला मात्र हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. कमळी आता रडत असते आणि आता कमळी एका ठिकाणी येते आणि एका ठिकाणी आल्यानंतर ती रडत असते. तेव्हा आता कमळी बिचारी रडत झाडाखाली बसलेली असते. निंगी येते. आता कमळी म्हणते की काय झालं, सगळे लोक मला बाबाबद्दल का विचारतात, निंगी मला खरंच बाप नसेल का गं? त्यावरती आता निंगी सुद्धा रडत असते. तिला वाईट वाटतं. निंगी म्हणते की हे बघ, तू सरोज काकीला काय हे सर्व विचारत नाही, नक्की तुझे वडील आहे तरी कोण? आता सरोज बिचारी हे सर्व ऐकते आणि तिला आता कमळीची होणारी घालमेल मात्र बघवत नाही. कारण आपल्या मुलीचं मन इतकं दुखावलं गेलेलं आहे आणि ह्याच आपल्या मुलीला आज तिचं सत्य सांगायचं असं मात्र आता सरोजने ठरवलेलं असतं. सरोज म्हणते की किती काही झालं तरी आज आपल्या मुलीला सगळं काही खरं सांगायचं आहे आणि हे सत्य तिला सांगितल्यानंतर तिचा जो काही निर्णय असेल तर तो मात्र मी मान्य करायला तयार आहे. पण आता जास्त मी माझ्या कमळीला त्रास देऊ शकत नाही. काही झालं तरी आज मी तिला हे सगळं सत्य सांगणार आहे. म्हणून मात्र सरोज ते सत्य सांगण्याचं ठरवते. कमळीला मात्र वाईट वाटलेलं असतं. कमळी खूप रडत असते आणि रडत ह्या सगळ्याचा जाब मात्र ती विचारायला आता इकडे देवी आईच्या मंदिरात आलेली असते. देवी आईच्या मंदिरात मात्र भजन सुरू असतं आणि त्या भजनाचा आवाज आता कमळीच्या म्हणजे कानावर पडतो. कमळीला आता इतकं छान वाटतं, परंतु कमळीच्या जीवनामध्ये आलेलं हे दुःख ती देवी आईला सांगते. देवी आई, ह्या सत्यातून आता मला नक्की काय तू देणार आहे ते मला सांग. मला हे सत्य हवं आहे. प्लीज, माझे वडील आहे तरी कोण? आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. त्यानंतर आता इकडे हा ऋषी काहीच ऐकायला तयार नसतो. नयनतारा बळजबरीने त्याला कामामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ऋषीचं कशातही लक्ष नसतं. तो सारख्या आपल्या कमळीला आठवत असतो. कमळीवर काहीतरी आता संकट येणार आहे याची चाहूल त्याला लागलेली असते. त्याचं कशातही मन लागत नाही. नयनतारा त्याला आता बोलत असते ऋषीच्या तोंडावर, परंतु आता ऋषी म्हणलेला असतो की हे बघ आई, तुला वाटत असेल की तू जबरदस्तीने मला हे निर्णय घेण्यासाठी भाग पाडशील, पण नाही. किती काही झालं तरी आज मी तुला सांगतो की मला सुद्धा स्वातंत्र्य आहे. माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकतो. तेव्हा नयनताराला हे ऐकून धक्का बसतो. नयनतारा आता ऋषी जेव्हा बाहेर जातो तेव्हा रोहितला म्हणते की हे बघ, तू आता बिझनेसचं बघ. आता ह्या कमळीचं काय करायचं आणि ऋषीच्या आयुष्यातून तिला काय कसं काढून टाकायचं हे मी पाहते. म्हणजे नयनताराच्या मनात सुद्धा आता एक अशी क्रूर भावना आलेली असते. पण आता ह्या सत्याचा सगळं काही उलगडा होत असताना आता मात्र इकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी आता योगायोगाने तिकडे सिद्धटेक गावाला जायला निघलेले असतात. कारण अन्नपूर्णा आजीला कमळीची खूप आठवण तर येतेच, परंतु नक्की काहीतरी आता जवळच्या व्यक्तीबद्दल घडणार आहे अशी चावल सुद्धा अन्नपूर्णाला लागलेली असते. अन्नपूर्णा राजनला म्हणते की चल, डॉक्टरांना आता चेक करून गेले, बाबांची तब्येत ठीक आहे आणि त्यांना काही काळजी करण्याचं कारण नाही. आता आपण दोघंही कमळीला भेटून येऊयात, तिची विचारपूस करूयात, तेव्हा मला कुठे बरं वाटेल. एकदा मी माझ्या डोळ्यांनी कमळीला पाहिलं ना राजन, मला खरंच खूप भारी वाटेल. तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे, मी आई जाण्याची व्यवस्था लगेच करतो. राजन आणि अन्नपूर्णा गावाकडे जायला निघलेले असतात आणि त्यात म्हणजे कामिनी तर घरात दिसत नाही. म्हणून अन्नपूर्णा विचारते की राजन, अरे ही कामिनी कुठे गेली असेल? सध्या काही तिचं काय चाललं तेच काही कळत नाही. अनिका सुद्धा घरी दिसत नाही नक्की, आणि ही रागिनी तर आपल्याला काही सांगायला तयारच नाही कुठे असेल ती. म्हणून आता जाऊन
जाऊन दे, आपण लक्ष द्यायला नको, आपण कमळीला भेटून येऊयात म्हणून ते दोघं तिकडे यायला निघतात. पण इकडे आता कामिनीने आता ही कमळी आणि ह्या सरोजला गाठलेलं असतं. जेव्हा टेकडीवर मात्र त्या दोघी आलेल्या असतात आणि ह्या भजनाचा सर्व काही आता हा म्हणजे आनंद घेत असून त्यांच्या मन काही लागत नसतं. त्या दोघींच्याही मनामध्ये आता गावकऱ्यांनी केलेले त्यांच्यावर आरोप, हे आरोप कानात घुमत असतात. नयनताराने केलेला संशय आणि त्यांच्या चारित्र्यावर जे काही शिंतोडे उडवलेले आहे ते सगळं आता दोघींना आठवतं. कमळी रडत असते. तेव्हा आता हे सत्य सरोज सांगायचं ठरवते. देवी आईला म्हणते की हे पग देवी आई, आज मी माझ्या मुलीला ते सत्य सांगत आहे, प्लीज त्यासाठी मला पाठिंबा दे. आणि माझ्या मुलीला मी यापेक्षा अंधारात नाही ठेवू शकत, तिच्या भावना मी नाही दुखू शकत. म्हणून आता सरोज देवी आईला हात जोडते आणि कमळीच्या मागे येते. कमळी बिचारी रडतच बसलेली असते. सरोज तिच्या जवळ येते आणि म्हणते की हे पग आता कमळी, आज मी तुला ते सत्य सांगणार आहे. कमळी म्हणते की आई सांग, माझा बाप कोण आहे? आत्तापर्यंत मी तुला काहीच विचारलं नाही, पण आज मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे. गावामध्ये चर्चा सुरू आहे, मला माझ्या ह्या अगदी आबांच्या जी की शिकवण आहे आता हे सगळं ऐकून घ्यायचं नाही. माझ्या आईच्या म्हणजे चारित्र्यावर होणारे शिंतोडे मी सहन करू शकत नाही. त्यासाठी मला सर्व गावकऱ्यांना दाखवून द्यायचं आहे की माझे बापा आहे तरी कोण. तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे, आज मी तुला ते सत्य सांगणार आहे. परंतु आता देवी आईचंच काहीतरी अनोखा चमत्कार येथे दाखवलेला आहे. म्हणजे आता सरोज हे सत्य सांगायला जाणार की अगं कमळे, हे पग तुला यापुढे मात्र तुझ्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख येणार नाही, कारण तुझे बाबा एक अशी व्यक्ती आहे आणि त्या वडिलांचं ते म्हणजे जे असे इतके भलं माणूस आहे तो, त्यांचं आता असं सत्य मला तुला सांगायचं नव्हतं, पण आज ती वेळ आली. आणि हे पग कमळी, तुझ्या बाबांचं नाव आहे राजन. आता महाजन ती म्हणणार तोच लगेच आता ही कामिनी आपल्या माणसाला मात्र आता गोळी झाडायला लावते आणि ते कमळीवर गोळी झाडणार हे सरोज पाहते. आणि सरोजने बघता क्षणी आता ती गोळी आपल्या अंगावर घेतलेली असते आणि आता ही सरोज मात्र आता हे सत्य सांगत मात्र कमळीच्या दरीत तिचा पाय घसरतो आणि दरीत पडते. कमळी आई आई म्हणून रडत असते आणि त्याच वेळेस मात्र आता कमळीला सरोज म्हणून ती जोरात आता ओरडते आई. तिच्या हातामध्ये आईचा फोटो असतो. आईचा फोटो घेते, रडत असते. कारण आता हा जो काही लग्नाचा फोटो आहे तर सरोजने येता वेळेस राजन आणि तिच्या लग्नाचा फोटो कमळीला दाखवायला आणलेला असतो. कारण ह्या दोघांचं लग्न झालेलं आहे ह्या पुरावा मात्र कमळीला दाखवायला हवा, म्हणून येताने तो फोटो ती घेऊन आलेली असते. आणि त्याच वेळेस कमळीला समजतं की आपल्या वडिलांचं नाव आहे राजन आणि राजन काका आपले वडील आहेत हे सत्य समजल्यानंतर आता कमळीला धक्का बसतो. आणि त्याच वेळेस अन्नपूर्णा आणि हे राजन तेथे आलेले असतात. आणि जेव्हा आता कमळी रडत असते की आई आई म्हणून, त्याच वेळेस आता राजन आणि अन्नपूर्णा धावतच येतात. कमळीला काय झालं ते काही त्यांना समजत नसतं. कमळी आता तो फोटो दाखवते आणि तो फोटो बघता क्षणी आता राजनच्या आणि अन्नपूर्णाच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे आता कमळी, तू का रडत आहे आणि कुठे आहे तुझी आई? अगं हीच माझी गौरी आहे. राजन म्हणतो की अगं हीच माझी गौरी आहे, कित्येक दिवसापासून आम्ही तिला शोधतोय, तिच्या मुलीला शोधतोय. तेव्हा कमळी म्हणते की तिच्या मुलीला म्हणजे मीच तिची मुलगी आहे आणि आज माझी आई दरीत पडली. हे ऐकल्यानंतर आता राजन आणि अन्नपूर्णाच्या पायाखालची जमीन सरकते. पण आता ही जी काही सिंहाची गर्जना करणारी कमळी आपल्या आईचा जीव वाचवणार आहे. आणि आज हे जे काही त्रिकोणी कुटुंब आहे, राजन, सरोज आणि कमळी, या सगळ्यांना देवी आईच्या चमत्काराने आज एकत्र आणलेलं असतं. त्यात म्हणजे आता ह्या आजीला, अन्नपूर्णा आजीला तिची नातानी सून मिळालेली असते. पण आता ह्या जखमी झालेल्या सरोजचा मात्र जीव कसा वाचवणार आहे आणि पुढे नक्की कामिनी हे सर्व करत असणार आहे हे आता सरोज सगळ्यांना सांगणार आहे. ह्या कामिनीमुळे आत्तापर्यंत इतकं सर्व काही घडल्याचं सत्य आता सरोज जेव्हा अन्नपूर्णा आणि राजन यांना सांगते तेव्हा सत्याचा उलगडा तर होणार आहे. परंतु पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.